थोडक्यात अखेर विठू भेटीची प्रतीक्षा संपली। विठ्ठल दर्शनासाठी आतुर वारकरी पंढरपुरात दाखल। लाखो वारकरी कळस दर्शनानं झाले धन्य। पंढरपुरात विठ्ठल रखुमाईची 12 लाख भाविकांच्या हजेरीत महापूजा। मुख्यमंत्री सपत्नीक पूजेला हजर। अहिरे दाम्पत्य मानाचे वारकरी। गेल्या 3 वर्षांपासून आम्ही 4 पिढ्या मिळून विठ्ठलाची पूजा करतोय। ही भाग्याची बाब। खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केली भावना। लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेत केलं पवित्र स्नान। आजच्या दिवशी चंद्रभागा स्नानाचं विशेष महत्त्व। प्रशासनाकडून शेकडो पोर्टेबल शौचालयांचीही व्यवस्था। नाशिक जिल्ह्यातील आशाबाई आणि बाळू अहिरेंना मिळाला मानाच्या वारकऱ्यांचा मान। अहिरे दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांसोबत केली विठुरायाची महापूजा। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात दर्शन व्यवस्था निर्माण करण्यासाठी 103 कोटी रुपयांचा निधी देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। महाराष्ट्र लवकरच कर्जमुक्त व्हावा आणि शेतकऱ्यांची संकट कमी व्हावीत। नाना पटोलेंची विठुराया चरणी प्रार्थना। आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा। विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू दे। ट्विट करत पंतप्रधानांच्या शुभेच्छा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी। आषाढी निमित्त पंढरपूरला जाऊ न शकलेले भाविक येतात गजानन महाराजांच्या दर्शनाला। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनाची चोख तयारी। मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात एकादशीला मोठी गर्दी। विठ्ठलाच्या दर्शनासाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराबाहेर लांबच लांब रांगा। पहाटेपासूनच भाविक आतुरले विठुरायाच्या दर्शनासाठी। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या मंदिरात शेकडो दिंड्या दाखल। दिंडीमध्ये मुस्लिम बांधवांचाही समावेश। उल्हासनगरच्या बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी। कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा। मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले येवल्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात दर्शन। विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान तर्फे करण्यात आला मंत्री छगन भुजबळांचा सत्कार। राज्यात शांतता सुबत्ता नांदू दे। राज्यात चांगला पाऊस पडू दे। भुजबळांचं विठ्ठलाचरणी साकडं। सांगलीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी। शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी। अनेक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन। संध्याकाळी विविध मंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम। मालेगावात आषाढी एकादशी निमित्त प्रभात फेरी। पारंपरिक वेशात भाविक भक्तांचा सहभाग। रामबाग प्रभात मंडळाच्या वतीनं नगर प्रदक्षिणा दिंडीचं आयोजन। आषाढी निमित्त चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या साह्याने रेखाटली विठ्ठलाची प्रतिमा। अध्यात्म आणि कर्तव्याचा भाव दर्शवणारा फलक ठरतोय आकर्षणाचा विषय। मुंबईच्या दहिसरमधल्या शैलेंद्र विद्या मंदिरातील चिमुकले विद्यार्थी झाले वारकरी। छोटीशी पालखी, गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेऊन वारी सोहळा साजरा। पालक शिक्षकही झाले वारीतल्या दिंडीत सहभागी। मुंबईतील बालक विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी निमित्त काढली शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा यात्रेत सहभाग। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील तीर्थक्षेत्र घोराड येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। आषाढी एकादशी निमित्त भाविक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नाथनंगे महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची पावसात रांग। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आषाढी एकादशी। विद्यार्थी, पालक आणि शाळेतील कर्मचारीही विठुराम नामाच्या गजरात तल्लीन। खारदांड्यातील SEC डे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी साजरा केला सोहळा। जळगावच्या भडगाव तालुक्यातील भातखंडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी। आषाढी एकादशी निमित्तानं विद्यार्थ्यांचा उपक्रम। भंडाऱ्याच्या गणेशपूर येथील चित्रा वैद्य यांनी रांगोळीतून साकारली विठ्ठलाची प्रतिमा। प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांच्या घरी रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। बीडच्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास।
विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अलंकारानं सजवलं. शहरातील जाजूवाडी आंबेवेस येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात पालखी सोहळा. 1100 विद्यार्थ्यांनी तयार केलं प्रतिकात्मक रिंगण. विविध वारकरी खेळांचं प्रात्यक्षिक सादर. धुळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पहाटे 3 वाजता विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं. मंदिर परिसरात भरली यात्रा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात. विठ्ठलाच्या गजरात निघाली चिमुकल्यांची बारी. वाशिमच्या MSMC शाळेनं राबवला धार्मिक उपक्रम. अमरावतीचे चिमुकले विठ्ठल भक्तीत तल्लीन. वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारत केला आनंदोत्सव. रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी. 300 वर्ष जुन्या मंदिरात दरवर्षी भरतो विठ्ठल भक्तांचा मेळावा. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा इथं राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आली भव्य दिंडी. टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही दिंडीत सहभाग. रत्नागिरीतील GGPS गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढत आषाढी एकादशीचा घेतला आनंद. पारंपरिक वारकरी वेशभूषा करून विद्यार्थी झाले दिंडीत सहभागी. आषाढी एकादशी निमित्तानं जळगावातील चांगदेव येथील कला शिक्षकांना साकारली विठ्ठलाची प्रतिमा. विठ्ठलासह संत मांदियाळीतील प्रतिनिधी स्थान. सायकलवरून प्रति पंढरपूर नांदवाळकडे निघाला चिमुकला. कोल्हापुरातील नांदवळ या गावाची प्रति पंढरपूर अशी ओळख. पालकांसह वारीसाठी सायकलवरून निघाला चिमुकला. आषाढी एकादशी निमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. मंदिराला करण्यात आली फुलांची सुरेख आरास. आषाढी एकादशी निमित्त चिपळूणमध्ये अभंगवाणी कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध. गायक भरत केळकर यांनी रामकृष्ण हरी अभंग सादर करत कार्यक्रमाचा केला प्रारंभ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डेमधील शिवाजी डोईफोडे या युवकानं साकारली तुळशीच्या पानावर विठ्ठलाची मूर्ती. शिवाजीच्या कलेची सर्वत्र चर्चा. आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतला आषाढी निमित्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन. आव्हाडांनी धरला टाळ मृदुंगासह विठ्ठलाच्या गाण्यांवर ठेका. दिंडीत घेतला फुगडीचाही आनंद. अमरावती चांदूर बाजारमधील माधानमधून काजळी देऊरवाडा इथल्या पूर्णा नदी काठावर बसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचं आगमन. पूर्णा नदीच्या काठावर श्री संत गुलाबराव महाराजांच्या पालखीचं पूजन. पालखी सोहळ्याला भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित. अमरावतीत विदर्भाचं प्रति पंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांची मांदियाळी. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट. कौंडण्यपूरला पंढरपूरचं रूप. कोल्हापुरातील प्रति पंढरपूर नंदवाळच्या वारीचा पार पडला रिंगण सोहळा. माऊलींच्या जयघोषात भाविकांनी घेतला दिंडी सोहळ्याचा आनंद. रिंगण सोहळ्याला खासदार शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटलांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या छोट्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अंबादास दानवेंनी घेतलं दर्शन. जोरदार पाऊस होऊ दे, पुढच्या वर्षी महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे, विठ्ठलाला घातलं साकडं. आषाढी एकादशी निमित्त कला शिक्षकांना रेखाटली चित्रवारी. वारकऱ्यांच्या भावमुद्रा आणि संत नामदेव महाराजांच्या जीवनातील भावपूर्ण प्रसंगावर आधारित चित्रांचं प्रदर्शन. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील कला शिक्षक दिलीप दारवेकर यांनी रेखाटली वारी. आषाढी निमित्त पांडुरंगाचा रथोत्सव सोहळा संपन्न. रखुमाईसह पांडुरंगाची मूर्ती रथामध्ये विराजमान. प्रदक्षिणा मार्गावरून शहरात फिरवण्यात आला रथ. दर्शन न मिळालेल्या भाविकांना पांडुरंग रथातून देतो दर्शन. जीवन जाधव या सूक्ष्म चित्र कलाकाराची विठुराया चरणी अनोखी कला. पेन्सिलच्या टोकावर साकारला विठ्ठलाचा चेहरा. कला साकारण्यास लागले 8 तास.